हाथ से निकलता है। इधर इधर इकडे बघ की तुम्हारी कंपनी में काम किया है, बोलो। क्वालिटी तो मेरा नाम मनीष कुमार सर। मेरा योगी पटेल का लगता है उसकी टेस्टिंग करता है। तो काम योगी पटेल प्लांट चाहे कंक्रीट हो चाहे वहाँ से मेरे वहाँ से निकलता है। निकलने के बाद हम उसका फीड भरते हैं, फीड भर के उसको चेक करते हैं। आपने चेक किया था तो सही था। हाँ, हमने क्यों चेक किया, यहाँ आने के बाद ये हो सकता है जिसने इसकी ट्यूनिंग नहीं की हो या इसने स्ट्रेंथ कम डाली हो तो वो बाबा कशाला खाली शिरताय किसका जिम्मेदारी है फिर? गाड़ी दो तरीके। इसलिए मेरा क्वेश्चन है, जब भी मैं तो इसमें एक्सपर्ट नहीं हूँ, लेकिन स्लैब बनाते तो कितना बड़ा चौकोन बनाते हैं, क्या स्लैब कैसा रहता है? जाली रहती है, जाली है जहाँ पे जाली एंगल एक मिनट पवन साहब, अभी आपने आपका परिचय दिया, आप पवन साहब है, ये सुपरवाइजर कर रहे हैं क्या? आपका काम क्या है इधर? हाँ करना है। ये क्वालिटी का है? लोक राहिले बाजूला ये सर बोल रहे थे यहाँ से गाड़ी नहीं जाएगी, इस साइड को जो लोग ले रहे हैं उस साइड में गाड़ी नहीं जाएगी। क्या बात कर रहे हैं आप? आपको तगड़ा पैसा मिल रहा है ऐसा काम करके। आज खाली काम बंद करो, परसों तक एमएलए साहब आते नहीं, तब तक काम नहीं चालू करने का। आप अपने मुंह से बताओ कि ये काम अच्छा नहीं, क्वालिटी का नहीं है। आपके हिसाब से बराबर है क्या वो काम? काही लोक तुम्ही खाली सोडा, काय कार्यकर्ते खाली बसा, मांडी घालून खाली बसा, चला घ्या मागणी घ्या घ्या मागे. बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. रस्ता 965 या नंबरचा राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे. ठेकेदार कंपनी आणि त्यांचे संबंधित अधिकारी यांनी या रस्त्याचं रुंदीकरण करताना या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे नाले तयार केलेत, या नाल्यामध्ये कॉन्क्रीटीकरण चालू आहे नाल्याचं, आणि त्यामध्ये त्यांनी नाल्या करताना त्यांनी हे काम निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे. नाल्या करताना त्यांनी या मातीवरच कॉन्क्रीट हातरून अतिशय हलक्या स्वरूपाचं स्टील वापरून हे नाले केले. आपल्या सर्वांना माहीत आहे, हा रस्त्याची मंजुरी आणि हे रस्त्याचं काम या लोकांचं जीवन सुखकर होण्यासाठी आपल्या कोरेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आमदार नामदार महेशदादा शिंदे साहेब यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून केंद्रीय दळणवळण मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांनी या रस्त्याला 290 ते 300 कोटी रुपये टाकलेत, आणि 298 आहे, अगदी 298 करेक्ट अमाऊंट कोटी रुपये ह्या रस्त्यातच टाकलेत. परंतु या ठेकेदारानं या रस्त्याचं काम करत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं केलंय, आणि त्या ठेकेदार कंपनीचा आम्ही सर्वजण जाहीर असा निषेध करतो. आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आमच्या नेत्या माननीय अरुणाताई बर्गे, तसेच कोरेगाव तालुका शिवसेनेचे अध्यक्ष संजयजी काटकर साहेब, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष निलेश यादव साहेब, तसेच सरपंच परिषदेचे अध्यक्ष माननीय प्रशांत पवार आणि साहेबांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, आज आंबवडेचे सरपंच, या गावचे पदाधिकारी, सोसायटी या भागातील सर्व सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य हे सर्वजण या ठिकाणी आंदोलनास हे सरकार आमचं आहे. शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आम्ही ह्या सरकारविरुद्ध आंदोलन नाही, तर ह्या ठेकेदाराच्या मनमानी कारभार विरुद्ध आमचं सर्वांचं आंदोलन आहे. त्यामुळं या आंदोलनाचा धाग घेऊन ठेकेदार कंपनीनं हे काम करताना सुधारणा करावी, यासाठी आम्ही त्याचं प्रत्यक्ष फॉलोअप पण घेणार आहे. परंतु याची नोंद संबंधित ठेकेदार आणि या संबंधित अधिकाऱ्यांनी करावी, याची या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. आंबवडे चौक या ठिकाणी जो पुणे आपलं सातारा पासून लोलंग पर्यंत जे आता हायवेचं काम चाललंय 298 कोटी रुपयाचं,
ते खरं तर या रस्त्याला निधी आणण्यासाठी या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार महेशदादा शिंदे साहेब यांनी प्रचंड कष्ट करून नितीन गडकरींकडे वारंवार पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध केला. कारण ह्यासाठी की ह्या रस्त्यावर प्रचंड असं ट्रॅफिक आहे आणि ह्या रस्त्यावर वाढत्या अपघाताचं प्रमाण लक्षात घेता ह्या रस्त्याचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एवढा मोठा निधी मंजूर करून घेतला. पण दुर्दैवानं एवढा मोठा निधी मंजूर करून आणल्यानंतर या ठिकाणी ज्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरना मनमानी करून काम चालू ठेवलंय त्याच्या विरोधात आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महेश शिंदे साहेबांना मानणारे सर्व कार्यकर्ते आज डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलनासाठी खरं तर जमलेलं आहे. आमचे आक्षेपाचे मुद्दे असे आहेत की हा रस्ता रुंदीकरण झाल्याशिवाय या रस्त्याची समस्या सुटणार नाही. मग जर रुंदीकरण करायचं असेल तर जर ज्या ठिकाणी जे गटरचे RCC काम काही गडबडीनं उरकायचं चाललेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. निकृष्ट दर्जाचं ह्यासाठी की मुळात आम्ही आल्यापासून इथं जे उपस्थित आता या कालूवाली कन्स्ट्रक्शनचे जे इंजिनियर्स आहेत त्यांना आल्यापासून आम्ही स्टील डिझाईन मागतोय की तुम्ही वापरलेलं त्यातलं स्टील हे डिझाईनप्रमाणे आहे का नाही याची आम्हाला खात्री करू द्या. त्याच्यावर पाणी मारण्यात इतका हलगर्जीपणा होतोय की जिथं जिथं लोडची गाडी म्हणजे मग ती खडीची असू द्या, वाळूची असू द्या, सिमेंटची असू द्या किंवा अगदी शेतकऱ्याचा शेतमाल पलीकडे शेतात न्यायचा असू द्या किंवा इकडे आणायचा असू द्या ज्या ज्या ठिकाणी नेलंय म्हणजे आता आम्ही आदरकी चौकापासून इथपर्यंत काम चालत असताना बघत आलो प्रत्येक ठिकाणी गटरचे स्लॅब तुटलेले आहेत. मग त्याच्या विरोधात वाठरमध्ये आंदोलन झालं, त्याच्या विरोधात पिंपळमध्ये आंदोलन झालं, त्याच्या विरोधात आज परत देऊरमध्ये आंदोलन झाल्यानंतर आज आंबोडे चौकात म्हणजे ज्या ज्या गावात तुम्ही काम करायला गेला आहे तिथल्या सगळ्या ग्रामस्थांनी तुमच्या कामाच्या विरोधात आंदोलन करायची वेळ आणलेली आहे. आणि त्यामुळं खरोखर ही इतके निकृष्ट दर्जाचं काम आहे. एकतर तातडीनं काम थांबवून टेक्निकल दृष्ट्या करेक्ट आणि लोकांची सोय होईल अशा पद्धतीनं हे काम होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी त्याच्या ज्या पडतीत कुठं 4 इंचाची त्याची जाडी, कुठं 5 इंचाची, कुठं 6 इंचाची म्हणजे अशी व्हेरिएशन खरं तर होतात का? म्हणजे गव्हर्नमेंटनं जे इस्टिमेटला जे स्टँडर्डायझेशन दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे खरं तर काम होणं अपेक्षित आहे तसं होत नाही. दुसरी गोष्ट रस्त्याच्या सेंटरपासून तुम्ही दोन्ही बाजूकडे किती अंतरावर करणार आहे? केलेल्या बाजू दोन्ही बाजूनं एकसारख्या बाजूनं तुम्ही करणार आहे, पलीकडे सर्व्हिस रोड करणार आहेत का नाही याविषयी कुठलीही कल्पना ज्या ज्या ठिकाणी स्थानिक तुम्ही काम करताय विश्वासात घेऊन करत नाही आणि ह्याच्यामुळे जनतेत फार मोठा असंतोष आहे, फार मोठा प्रक्षोभ आहे. खरं तर आम्ही काम करणारी माणसं, काम उभी करणारी माणसं, काम चांगली करणारी माणसं पण दुर्दैवानं इतका चांगला निधी, मजबूत निधी मंजूर करून सुद्धा ज्यावेळी कॉन्ट्रॅक्टरच्या मनमानीमुळं जनतेचं नुकसान होतं त्यावेळी आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहत नाही. धन्यवाद. 965D याचं जे काम चालू आहे याच्या साईडला जे गटरचं काम चालू आहे माझ्या कानावर आलं की अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. प्रत्येक म्हणजे आपल्या वाड्यापासून लोणंदपर्यंत जे काम चालू आहे मला वाठारहून आपल्या तवरे डॉक्टरांचा फोन आला की महेश शिंदे साहेब सर्वच म्हणाले या बाबतीत आपल्याला आवाज उठवला पाहिजे. मी या रस्त्याने जाताना मला वाटतं अरे फुटपाथ का करतायत? गुडघ्या एवढ्या उंच फुटपाथ रस्त्याच्या कडेला काय? कोण चालणार आहे या रस्त्यामधून? तर मग मला नंतर लक्षात आलं की हा गटर आहे. तुम्ही सांगा रस्त्याच्या कडेला गटर पाहिजे तर त्या रस्त्याच्या पाण्याचं निचरीकरण पाहिजे. 1 फूट उंच गटर, 4 फूट उंच गटर, 3 फूट उंच गटर, रस्त्याचं पाणी त्या गटारात जाणार का रस्त्यावरून वाहणार? हा समाजाचा पैसा आहे. हा पैसा आपला आहे, आपला ज्या समाजाचं भलं करायला दिलेला आहे का हा कॉन्ट्रॅक्टरच्या घरचा पैसा आहे? हा पैसा मिळवायला मला आठवतंय महेश शिंदे साहेबांनी आपल्या गडकरी साहेबांकडे प्रचंड मोठा पाठपुरावा केला आहे. आपलं सरकार सत्तेत आहे याला न्याय म्हणून नितीन गडकरींनी आपल्याला हा रस्ता दिलेला आहे. दुसरी गोष्ट जेव्हा या मतदारसंघामध्ये 7-8 वर्षापूर्वी मी हिंडत होते माझी BMW रस्त्यात घासायची, रस्त्याला इतका घाणेरडा रस्ता होता. हा रस्ता 5-6 वर्षापूर्वी महेश शिंदे साहेबांनी करून घेतला आहे. 5 वर्षापूर्वी इतका क्वालिटी रस्ता आहे की अजून रस्ता आहे तसाच आहे. एखाद्या ठिकाणी नकळत कुठं तरी रस्त्याला प्रॉब्लेम आहे. एकही रुपया वाया न घालवणं ही आपल्या महेश शिंदे आमदारांची खासियत आहे की मला क्वालिटी पाहिजे. आणि असं असताना ऑनलाईन टेंडर भरलं आहे या कंपनीनं, ऑनलाईन टेंडर भरलं आहे, तुझं पोट भरायला पाहिजे, तुझ्या बगलबच्च्यांची पोटं भरली पाहिजे, पण याचा अर्थ समाजाचा पैसा मातीत घालायचा तुला अधिकार आहे का? अशी मग कोण आहे कंपनीचे? त्यांना माझा हा प्रश्न आहे. जातो एवढ्या क्वालिटीचे रस्ते का असतात? हा क्वालिटीचा असे रस्ते असतात कारण याचा एकही रुपया वाया जात नाही. मला सांगते 100 पैकी 90 रुपये ह्या कॉन्ट्रॅक्टरनं वाया घालवले.
सगळ्या ज्या गटाराला वापरतात त्या क्वालिटीच्या नाही, सिमेंट क्वालिटीचं नाही, त्यानंतर पाणी मारायची कर्टसी नाही आणि पिचिंग केलेलं नाही आहे. रस्त्याचं काय जे करतात, मी काय मोठा कॉन्ट्रॅक्टर नाही, पण मी बघते माझंही बांधकाम चालू आहे की ज्या उपाययोजना केल्या पाहिजेत गटर करताना त्या केलेल्या नाहीत, कुठल्या योग्य माणसांचा सल्ला घेतलेला नाही. रस्ता अरुंद करण्याचं काम या कंपनीनं केलं आहे. तुम्ही सांगा, एखादं वाहन ओव्हरटेक करायला ते गटारीवर जाणार आणि अडकून पडणार, पण इतक्या घाणेरड्या पद्धतीचं असल्यावर निदान रस्त्याच्या लेवलला तरी गटर पाहिजे होतं, त्या गटरला क्वालिटी पाहिजे होती. तर मला या कंपनीला विनंती आहे, पुन्हा हे सगळं काढा. काय नुकसान तुमचंही होतं कळेल, जे तुम्ही देशाचं नुकसान करताना ते स्वतःवर घ्या. आम्हाला आमच्या मतदारसंघात या पद्धतीची निकृष्ट दर्जाची कामं नाही पाहिजे. हे आंदोलन भाजप शिवसेनेच्या सरकारविरुद्ध नाही, पण सरकारमध्ये असून सुद्धा या धनदांडग्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे, जो ठेकेदार आहे, जो ऑनलाईन पद्धतीनं स्वतःची मनमानी करतोय, त्याच्या विरुद्धच हे आंदोलन आहे आणि याला उत्तर इथली जनता देणार आहे. पुढचं काम त्यानं आश्वासन नुसतं नाही खोटं, हे सगळ्या आत्ताच्या सांगितलेल्या त्रुटी त्यानं दुरुस्त केल्याशिवाय आम्ही होऊ देणार नाही. आणि हे जे खंडीभर उंच झाले ना, तुम्ही इकडे कॅमेरे बघायला लागतात, किती उंच केलंय ह्यानं, काय फुटपाथ केली आहे काही? या बाजूला बघा, इकडे पण तुम्ही कॅमेरे घ्या, इकडे पण बघा. रस्ता रुंदीकरण चालतंय, ह्यानं रस्ता अरुंदीकरणाचं काम केलंय आणि त्यामध्ये गुडघाभर उंचीची निकृष्ट गटारे केली. हे काम इथेच थांबलं पाहिजे आणि योग्य पद्धतीनं गावातल्या लोकांना, गावाच्या पार्टीला, इथल्या तालुक्याच्या पार्टीला, पर्यायाने आमदारांना, या सगळ्यांना, आणि कोणीही असो, कुठली पार्टी असो की जी गावात काम करते, मी म्हणत नाही आमचीच विरोधी असेल तरी, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन योग्य पद्धतीचं काम झालं पाहिजे. तरच आज आंबवडे सुधारणार आहे, आपला हा महामार्ग सुधारणार आहे, आमचा मतदारसंघ सुधारणार आहे, पर्यायाने आपला महाराष्ट्र आणि देश सुधारणार आहे. खूप वेदना होतात परदेशात गेल्यावर, का सुधारत नाही? असल्या नालायक ठेकेदारांमुळं ह्या देशाची अवस्था झाली. तर ही आम्ही चालू देणार नाही, एवढंच सांगते आणि आपण शांततेने ऐकून घेतलं. आगे आइए जरा, आगे आइए। चैतन्य कंसल्टेंसी से ये हमारे टीम लीडर साहब है। अच्छा, सर आपको एक क्वेश्चन है, आप इंजीनियर है तो ऐसे काम बनाते हैं, रास्ता ब्रॉड करते हैं या छोटा करते हैं? आपको क्वेश्चन है। लोगों ने अपना खुद का जमीन दिया है ये रास्ते के लिए, गवर्नमेंट ने पैसा दिया है, ये आमदार साहब ने, हमारे महेश शिंदे साहब ने इसके लिए बहुत कष्ट किया है, ये महामार्ग के लिए निधि मिल जाए, तो आपने ठेका लिया है क्या ये रास्ता कम करने का? तो क्यों आपने ये, मैं क्या पूछ रही हूँ, ब्रॉड करना है रास्ता या छोटा करना है? इतने बड़े बड़े गटर किए हैं तो रास्ता छोटा किया है। आपके वो जो लोणंद से सातारा तक जो काम चल रहा है, अभी वो जो सिंगटी का साहिल सर कहाँ पर है? सिंगटी के जो केसीपीएल के जो आदमी है वो अभी तक आए हैं। क्यों नहीं आए? आपने आने बोला चाहिए। क्वालिटी कंट्रोल है क्या आपके पास? आपका- अभी बोला है क्या? है क्या क्वालिटी कंट्रोल? क्या कहा है, दिखाए, बुलाइए आगे, आगे बुलाइए। डिजाइन दिखाइए इसका, है क्या? डिजाइन दिखाइए। स्टील का डिजाइन दिखाइए, क्वालिटी कंट्रोल का है। सुनिए, अभी सिंगटे साहब की तरह जो लोणंद से सातारा तक काम करे, इसलिए आपने उनको रखा है। मैंने नहीं रखा हाँ, क्या है वो सिंगटे साहब? मैडम जी को आगे सामने बोलाइए। क्वालिटी कंट्रोल की तरह एक मिनिट थांबा, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे? तुम्ही आता फक्त सांगा की जे आमचं ऑब्जेक्शन आहे ज्या गोष्टी की आता तुम्ही गटर मारते तिथं पाणी मारताय का? सिंगटे साहेब खोटं बोलू नका, लोणंद पासून सातारापर्यंत पूर्ण जबाबदारी तुमची आहे. तुम्ही माणसं दिशाभूल करू नका. एक सांगतो, दिशाभूल करू नका. प्रतिनिधी चांगले आहेत, गावोगावी प्रत्येक आमचे कामं बघा साहेबांच्या माध्यमातून, क्वालिटी म्हणजे किती उत्कृष्ट दर्जाचे. आज हे त्यांनी एवढं करून आणले, आज त्यासाठी आम्हाला बोलायला लागलं शिवाय करताय.
बरं एवढं खरं का नाही का की जिथं जिथं त्या स्लॅबवर रोडची गाडी गेली तिथले तिथले स्लॅब तुटलेत का तुम्हाला मान्य आहे का आम्ही फोटोग्राफला निव्वळ वाटा नाही वॉटर स्टेशनच नाही कुठल्या गावात तुम्हाला असं एकही गाव नाही की जिथले स्लॅब मोठ्या गाड्यांचं क्रॉसिंग आहे तिथं लेबर कॉन्ट्रॅक्टरला ऑर्डर शिंदे साहेब अजून दिशाभूल करू नका. आज एमएमचे 12 एमएमचे 10 एमएमचे किती करेल तुम्ही लोडचं सांगताय लोकांना समजत नाही असं नाही. फिर बाद में काम चालू करो और फिर बाद में पानी डालो। 20 दिन हो गए। मेरी बात को पहले सुनो। अबे काम बंद करो मैं क्या बोल रहा हूँ सर? सर काम बाद में करो। कितना दिन हो गया काम चालू? कितना दिन हो गया? कितना दिन हो गया? 20 दिन हो गया, 30 दिन हो गया। एक बार भी पानी में डाला है क्या आपने? डाला क्या पानी? डाला है क्या? 20 दिन में खाना खाते हो ना, फिर पानी पीते हो ना, खाने खाने के बाद क्यों नहीं डाल रहे हो पानी फिर?